ची विनंती की तुम्ही राहा आपल्यासोबत. भाजपचे केशव उपाध्ये सुद्धा आपल्यासोबत आहेत. केशवजी, अतुल लोंढेंचं ट्विट कदाचित तुम्ही वाचलं असेल, पण त्यांचं थोडक्यात ट्विटमधनं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का, आणि नाना पटोलेंच्या गाडीचा घडलेला अपघात ही गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का. यातला प्रमुख मुद्दा अतुल लोंढेंचा असा आहे, सरकारनं विरोधी पक्षाच्या नेत्यांची काढलेली सुरक्षा. त्यांचा थेट आरोप सरकारवरती आहे, सत्ताधाऱ्यांवरती आहे. सर्वप्रथम राजकारणामध्ये जरी असलो तरी राजकीय मुद्दे वेगळे आणि राजकीय मुद्द्यावरती लढाई नेहमीच होत राहील. पण त्याच्या पलीकडे कुठल्याही पक्षाचा नेता असलो त्याचं निवडणुकीच्या धावपळीवर त्याचं उत्तम आरोग्य राहिलं पाहिजे. तर कुठल्या घटना घडता कामा नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी नेहमी मुद्द्यावरती राजकारण करते. त्यामुळे इतक्या अश्लाघ्य आणि नीच प्रवृत्तीचं जे अतुल लोंढे राजकारण करू पाहतायत ते अत्यंत दुर्दैवी. जी काही नाना पटोलेंसोबत घटना झाली ती खरोखर दुर्दैवी आणि त्याबाबत खरं तर पहिल्यांदा त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती जाऊन पोलिसात जायला पाहिजे होतं. पण या घटनेचा लाभ करून घेण्याचा एक नीच आणि अश्लाघ्य प्रकार आणि त्या निमित्ताने अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं हेच अत्यंत दुर्दैवी. या सगळ्या विषयामध्ये आम्ही सातत्याने भूमिका मांडली. मगाशी पण तुमच्या ते होते, जर तुमच्याकडे भूमिका असेल तर ट्विट करणं हे काही उत्तर नसतं, तर तुम्ही पोलिसात जायचं असतं. पोलिसात जाऊन त्याच्याकडे तुमचं जे काही म्हणणं आहे, तुमच्याकडे जे काही पुरावे ते द्यायचे असतात आणि पोलीस त्यावरती ऍक्शन घेतील. त्याबद्दल त्यांचं स्पष्टीकरण होईलच. पण त्याच्याऐवजी ट्विट करायचं आणि निवांत भाजपच्या ह्याच्यामध्ये काहीतरी विरोधक संपवायचे का वगैरे अशा प्रकारे यालाच नीच आणि अश्लाघ्य स्वरूपाचं राजकारण म्हणतात, जे काँग्रेसच्या प्रवृत्तीचं प्रदर्शन या निमित्ताने अतुल लोंढे करतायत. हा त्याचा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, एक मिनिट पूर्ण होऊ द्या. आता दुसरा मुद्दा आता असं की मुळामध्ये त्यांना साध्या आघाडीमध्ये आता त्यांचेच नेते म्हणतात आघाडीमध्ये नाना पटोलेंना जागा नीट घेता आल्या नाहीत. इतकं नाना पटोले नॉन सिरियस त्यांच्या महाविकास आघाडीत घेतलं जातं. आता त्याच्यामुळे नाना पटोले काय नागपुरात 19 पराभूत झाले. ही पराभूत पहिली वेळ झाली का? महाराष्ट्रामध्ये असं काँग्रेसची काय ताकद आहे की महाविकास आघाडी त्यांना कोणी विचारत नाही तर भारतीय जनता पार्टी का त्यांना सिरियसली घेईल. आणि असलं राजकारण भारतीय जनता पार्टीचं करायचं प्रवृत्तीच नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात अनेक घटना घडल्या, त्याची दाखले द्यायची असतील देता येतील, त्याची वेगळी चर्चा करू आपण. पण या निमित्ताने घाणेरडं राजकारण काँग्रेसने करू नये. जनता अशा राजकारणाला बळी पडणार नाही एवढं सांगतो. अतुल लोंढेजी, आता जीवावर आमच्या बेतली, जीव आमचा गेला असता, नुकसान आमच्या पक्षाचं झालं असतं, महाराष्ट्राच्या जनतेचं झालं असतं. आणि अश्लाघ्याने नीच राजकारण आम्ही करतो. अश्लाघ्याने नीच राजकारण कशाला म्हणतं ज्ञानदाजी, की 2 दिवसापूर्वी नितीन गडकरी चंद्रपूरला गेले. तिथे महिला, एक विधवा महिला जिचे पती वारून 1 वर्ष झालं नाही, ते खासदार होते बाळू धानोरकर, तिथे जाऊन ते सांगतात की इतनी शिलाजीत दूंगा मैं मुनगंटीवार जी को की दौडेंगे वो घोडे जैसे. हे त्यांचं वाक्य आहे. दुसऱ्या दिवशी तिथे पंतप्रधान बसलेले असतात. मुनगंटीवार सांगतात बहीण भावाबद्दल इतका घाणेरडे कमेंट करतात ते या समाजाला ते मान्य होऊ शकत नाही. त्यांच्या उमेदवारी रद्दची तक्रार जी आहे ती आम्ही इलेक्शन कमिशनकडे केलेली आहे आणि क्रिमिनल कंप्लेंट पण त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे. तर याला म्हणतात अश्लाघ्य आणि नीच राजकारण. मला सांगा, या देशामध्ये कशा पद्धतीनं बुलडोजर चाललं जातं, कशा पद्धतीनं पोलिसांच्या कस्टडीमध्ये डेथ होऊन राहिले, बाहेरचे लोक येऊन करून राहिले. मग आम्हाला जर घातपात वाटत आहे त्यांनी चौकशी करायला पाहिजे. म्हणजे आमचा जीव जाण्याची शक्यता. मी बोलू का? आणि वरतून असं म्हणायचं की अश्लाघ्य राजकारण, नीच राजकारण. नीच राजकारण असल्यावर राजकारण कोण करतं हे 10 वर्षात सगळं पाहतात. सगळं महाराष्ट्र चौकशीला का तुम्ही नाही म्हणता? अतुल लोंढेंचं बोलणं पूर्ण झालं असेल तर केशव उपाध्येजी आपण बोलू. मला हे सांगतात की मला बोलायचंय, मला झालं सगळं हे. देते मी वेळ देते आपल्याला. अतुल लोंढेजी तुमचा मुद्दा पूर्ण करा. केशव उपाध्येंचंही म्हणणं जाणून घेऊया. अतुल लोंढेजी, असं आहे की आम्हालाच पुरावा घातपाताचा शंका आम्हाला आली. पुरावे आम्हालाच मागतात येते. आम्हाला पुरावे माहीत असते तर आम्ही हे होऊ दिलं असतं का? ही घटना घडू दिली असती का? चौकशी करायला हो आम्ही चौकशी करतो असं म्हणण्यापेक्षा विरोधकांना कशा पद्धतीनं खालती लेखायचं, कसं लेखायचं आणि कसं आम्ही काही करणार नाही हे दाखवायचं, हीच प्रवृत्ती आहे ना, दिसते आहे समोर स्पष्टपणे. ठीक आहे. केशव उपाध्येजी, ज्ञानदाजी, आता मी जो आरोप केला आणि जे मी वाक्य उच्चारलं की नीच आणि अश्लाघ्य, पुन्हा एकदा प्रत्यंतर अतुल लोंढेंनी आपल्या वागण्यातून आत्ताच्या स्टेटमेंट म्हणून दिलं. सुधीर भाऊंचं जे वाक्य तोडून मोडून दाखवण्याचं पाप, तोडून मोडून केलेली आहे. अतुल लोंढे आता मध्ये बोलायचा व्हिडिओ सगळा प्रसार माध्यमांमध्ये आहे. बोलू नका तुम्ही तुमच्या घाणेरड्या प्रदर्शन केलेलं आहे. अधिकार नाही आहे. मग ही चर्चा म्हटलं ते बरोबर आहे का? माझं पूर्ण होऊ द्या. माझं सपोर्ट करता का? मत बोला. घाणेरड्या गोष्टींना सपोर्ट करता का? बोला. खोटं बोलणं बंद करा. पहिल्यांदा व्हिडिओ आहे सगळ्यांचे. व्हिडिओ आहे मोडून तोडून वापरला आहे आणि ज्या आणि कृती केली हो
इंदिरा गांधी यांचं दुर्दैवी निधन झालं शीख समाजासमोर जे अत्याचार झाले त्याच्याबद्दल खंत काँग्रेसला वाटत नाही, लाज वाटत नाही काँग्रेसला. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. तुम्ही लोक झालेले आहात. थोडं लाज वाटत नाही. याला एवढे शब्द वापरतात त्याच्यापेक्षा वाईट शब्द आता मी वापरीन. दुसरं न्यायालय काय चाललंय तुम्ही शांत करण्यापेक्षा नेमकं कोण बोलतंय ते मलाही खरं कळत नाहीये. आपण आत्ताच्या मुद्द्यावरती येऊयात. अतुल लोंढेजी, तुम्ही एक गोष्ट स्पष्ट करा. अतुल लोंढेजी, तुम्ही एक गोष्ट स्पष्ट करा की जसं केशव उपाध्ये म्हणतात की तुम्हाला जर का शंका वाटते, तुमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही पोलिसात जाणार का, रितसर तक्रार देणार का? अतुल लोंढेजी. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस काही असतात, काही जी. गोष्टी असतात ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ती जागा कोणती होती? कर्दाची जागा होती, रात्री 11 वाजले होते, गाडी थांबलेली होती. इतर गाड्यांना का नाही, एकाच गाडीला का? आमच्याजवळ जर पुरावे असते, आम्हाला पूर्वकल्पना असते, तर आम्ही ही घटना घडूच नसती दिली. आम्ही सगळं ट्रॅक केलं असतं. पण हा घातपात आहे की नाही ही चौकशी करावी की नाही? जी, काय हरकत आहे याला? जीवावर बेतलं असतं त्याच्यानंतर मग अश्रू उढाळायचे का? की अशा घटना ज्या महाराष्ट्रामध्ये घडून याचा प्रयत्न केला पाहिजे? म्हणजे आम्ही चौकशी मागून आम्ही चोर झालो का? आणि ह्यांनी वरतून सांगायचं अश्लाघ्य आणि नीच, आणि अश्लाघ्य आणि नीच जे प्रसारमाध्यमांमध्ये सगळं उपलब्ध आहे, आम्ही त्याची रितसर तक्रार केलेली आहे, क्रिमिनल कंप्लेंट केली आहे. कुठल्याही कंप्लेंटची दखल घेत नाही इलेक्शन कमिशन. 4 तक्रारी केलेल्या आहे मी. केशव उपाध्येजी, अगदी थोडक्यात, आपला वेळ खरं संपलाय. अगदी थोडक्यात तुमचं उत्तर. माझी विनंती, मी त्यांना बोललो नाहीये. मुळात असं आहे की अगदी थोडक्यात तुमचं उत्तर. अहो मला वेळ हे बरं, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला वेळ द्यायचा नाही, समोरचं बोलतायत ते. असं एक मुळामध्ये या सगळ्या विषयांमध्ये तेच गोष्टी 4 वेळा सांगितल्याने खरं होत नसतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काँग्रेसने ज्या पद्धतीने इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीचे अत्याचार घडले ते सगळं पाहतात, त्याच्याबद्दल त्या कृतीची लाज वाटत नाही आणि मोडतोड करून आजही व्हिडिओ सुधीरपंथी फिरवले जातात. हे याला नीच आणि अश्लाघ्यपणा वाटतं. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, खरोखर तशी काही माहिती या घटना दुर्दैवी जे नानांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रचार करावा ही यांची भावना आहे. पण तरी सुद्धा त्यांच्याबद्दल अशी दुर्दैवी घटना घडली असेल तर त्याचं जाऊन पहिल्यांदा पोलिसात जाऊन तक्रार करावी लागते. नुसतं ट्विट करायचं आणि प्रसिद्धीसाठी 4 ठिकाणी फोन द्यायचे, याला ते साध्य म्हणत नाहीत. तर त्या ठिकाणी पहिला ट्विट करण्याऐवजी त्यांनी पोलिसात जाऊन, आम्हाला असं वाटतं हे त्याच्याबद्दलचे 4 मुद्दे हे सांगायला पाहिजे होतं. हे न करता या निमित्तानं घटनेचं राजकारण करणं, यालाच नीच आणि अश्लाघ्यपणा म्हणतात, जो काँग्रेसच्या प्रवृत्तीचं प्रदर्शन या निमित्ताने करत आहे. असं आहे की आधीच महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही फार चांगलं बोललं जात नाहीये गेल्या काही दिवसात, वर्षाच्या घटना घडल्यात त्यामुळे. आणि आत्ता कोणतीही गोष्ट ती पातळी आणखी घसरण्यासाठी कारणीभूत ठरू नये इतकीच जनतेची, मतदार राजाची इच्छा आहे. तुमच्या दोघांचे आभार, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आज